नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, शुभ सकाळ. प्रथमतः तुम्हा सर्वांना सकाळ झालेली आहे. आणि आज शिरकेवाडीमध्ये तिकडे घरभरणी आहे आणि घरभरणीनिमित्त पारंपरिक वाद्य आपले ढोल ताशे लागतात आणि त्यानिमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे की ढोल ताशे वाजवायला या. सध्या गावामध्ये असं झालं आहे की ढोल ताशे वाजवण्यासाठी कोण राहिलेलाच नाही, असा विषय झाला आहे तो. आणि ते ढोल ताशे वाद्य मिळणं सुद्धा कठीण झालं, कारण सगळेजण मुंबईत असतात, सणावाराला फक्त गावाला येतात. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ताशे वाजवायच्या घरभरणीनिमित्त तर या. तर आम्ही चाललो आहोत तिघं चौघजण जाऊन ते वाजवून त्यांचं थोडंफार शास्त्र करायचं आहे, नंतर मग घरी येणार आहोत आपण. तर सकाळी निघालो 7:30 वाजता. सकाळी मस्त आहे की उठून आज धुक्याचं वातावरण, थोडंफार धुकं आहे, थोडीफार थंडी आहे. आणि इकडे आपण आपली देवपूजा केलेली आहे सकाळी मस्त आहे की तुळस. आणि तिकडे गाणी वाजत आहेत. आवाज येत नसेल कदाचित बॅकग्राऊंडला, पण मला आवाज येतो. कॅमेरामध्ये आवाज येतो का माहीत नाही. हे सकाळचे पक्षी आपले नेहमीचेच, त्याचा किलबिलाट ऐकायला जरा कानाला भारी वाटतं. तिकडे कोंबडे वगैरे ओरडत आहेत वरती. ताशे वगैरे या ठिकाणी बाहेर काढलेत मी. इकडं 2 ताशेने एकच ढोल घेऊन जायचं आपल्याला, कारण जास्त वाजवायला कोण नाही. लग्नामध्ये आमच्याकडे आहेत 4 ताशे आणि 2 ढोल आहेत. तर वाजवायला आता कोण नाही, त्यामुळे कसं एक ढोल आणि 2 ताशेच घेऊन जाऊया, 3 जण आहे म्हणून. आणि ज्यावेळी कसं लग्न वगैरे असतं, लग्न समारंभ वगैरे सगळं मुंबईतून आलेले असतात आमचे चाकरमणी सगळे, तेव्हा कसे खूप जण वाजवायला असतात, तेव्हा ते सगळी वाद्य काढली जातात. तिथे एक जल्लोष, तो एक माहोल एक वेगळाच असतो ताशे वाजवण्याचा. आता कोण जास्त आमच्याकडे मेंबर नाहीत वाजवायला, म्हणून 2 ताशे आणि एकच ढोल नेतोय. इकडे त्यांना लावायला लागणार आहे, चढवलेत पण नाही. इकडे ही चावी आहे त्याची चढवायची, ताशा चढवायची चावी बघा अशी आहे. आणि इकडे ही काटे आहेत, ढोळाच्या काट्या, ताशाच्या काट्या, ही ढोळाची काठी आहे. काही ठिकाणी खालूबाजा असतो, आमच्याकडे ढोल ताशे वाजवले जातात. तर तुमच्या परिसरामध्ये काय वाजवतात? खालूबाजा, ढोल ताशा किंवा काय इतर वाद्य कोणतं वाजवलं जात असेल तर नक्कीच सांगा. घरभरणी वगैरे असतात, लग्न वगैरे असतात, त्याच्यावेळी आमच्याकडे ताशेच वाजवले जातात. आणि हे बघा, हे पितळेचे ताशे आहेत आमचे, म्हणजे पहिले जुने ताशे आहेत. आणि ह्या ताशांना एक वेगळीच आज असते, यांना वाजवल्याच्या नंतर एक वेगळाच आवाज येतो. आवाजात ह्याचा गोडवा एक वेगळाच असतो. परंतु आत्ताचे नवीन ताशे आलेत तसे की ते असतात स्टीलचे असतात, परंतु त्याला ह्या ताशांना जेवढी आस असते, जेवढा जो यांच्या वाद्याच्या नंतर जो आवाज येतो, त्याला जेवढा जो गोडवा असतो, तेवढा आत्ताच्या त्या वाद्यांना नाही येत. कारण पितळेच्या भांड्यापासून हे बनलेले ताशे आहेत, जुने ताशे, त्यामुळे यांचा एक वेगळाच आवाज असतो. आताच्या वाद्यांची आणि मागच्या वाद्यांची तुलना अशी करत नाही, परंतु जे आहे ते आहे, खरी गोष्ट आहे. कारण तो ताशा सुद्धा मी वाजवलाय, स्टीलचा ताशा असतो ना, तो आता नवीन येतो, ते सुद्धा वाजवलेत. परंतु त्या ताशांना जेवढा आवाज येत नाही, कणखर, म्हणजे तो जो गोडवा येत नाही त्या आवाजाला, तो ह्या ढोल ताशांच्या वाद्यांना येतो ह्याला. आणि आता हे जे ढोल आहेत ना, हे आता नवीनचं आहे, म्हणजे त्याला ही पान बघा कसला ह्याचं आहे, आपलं प्लॅस्टिकचं कच्चीचं पान आहे. ही कच्ची आहे खरं तर, बेंजोला वाजवले जातात ते. परंतु पहिले जुने ढोळ आहेत ना, ह्याचे होते, चांबडीचे ढोळ होते. आणि त्या चांबडीच्या ढोळांचा आवाज एक वेगळाच असायचा. परंतु आता चांबडीचे ढोळ भरायला गेल्याच्या नंतर भरणारे सुद्धा सांगतात की नाही भरत, आम्ही कंटाळा येतो त्यांना. म्हणजे जे जुनी वाद्य आहेत ते आता हे होत चाललेत. आता ह्याला पण कसं पटकन पान लावायचं म्हणून ठीक आहे, आता तो चांबडीचा ढोल भरायला गेलेला असता की ते लोक उशिरा देतात किंवा देत नाही, त्यामुळे हे शॉर्टकट काम बरं पडतं. लगेच पान काढून लगेच लावणं, फुटलं की असं असतो. चांबडीच्या वाद्यांना भरायला वेळ जातो, परत त्याला खूप दिवस जातात वगैरे. हे इमर्जन्सीमध्ये असं होतं, म्हणून ह्यातले ढोल जास्त आहेत आता सध्या. नाही तर पहिल्या काळात आपल्याकडे चांबडीचे ढोळ असायचे, 2-2, 3-3 ढोल असायचे चांबडीचे. परवा आम्ही भातगावला लग्नाला गेलो होतो ना, तर तिकडे 4 काहीतरी ढोल होते आणि 5 ताशे, एवढे एवढे वाद्यवाले होते तिथे सगळे, आणि ते एकत्र वाजवत होते. भारी ब्लॉग टाकलाय आपल्या चॅनलवरती, कोणी बघितलं असेल त्याला माहीत असेल. तर आता मी हे सगळे येत आहेत, त्यांची वाट बघतोय, 2 जण येतात आमचे भिडू. तर ते आले की नंतर मग आम्ही निघणार आहे. निघालेलं आता आम्ही ढोलताशे घेऊन. आप्पा आहेत आमच्याबरोबर, एक जाणकार व्यक्तिमत्व आप्पा, ताशे वाजवायला मस्त की आम्हाला शिकवणार आहेत ते.
काठी बिटी कशी फोडायची. 13ला आहे होय. शिर्केवाडीमध्ये आलेला आहे. इकडे मंदिराचं पण काम चालू आहे. सगळ्यांची घरं बांधतायत यंदा. सगळ्यांची घरं मंजूर झालेली आहेत. सगळ्यांची घरं बांधतायत. 1 2 3 5 4 एक घरं बांधतात शिर्केवाडीत या वर्षी. हा ही 3 वरच एक उभ्याकाचं एक. हे मंदिर बघा कसं आहे. नवीन बांधतात मंदिर. हे जुनं मंदिर. नवीन आता चालू आहे काम. आणि आपाचं घर इकडं. इकडे शुभमचं निघत. ताशे लावून घेतो आता. काय काय ते नाही फिरली. नॉर्मल लावा साधारण. पान उडत युगात उतरवलेलं नाहीत ते आहेत तसेच आहेत. हा देवार आहे त्यांचा. हे सगळं घेऊन फिरायचं आहे आपल्याला घराच्या सभोवताली. असं इकडून गोल फिरायचं आहे काका आल्याच्या नंतर. बघा आता इकडे असं त्यांनी घर बांधलं आहे. इकडे ही देवरूम आहे. हॉल तिकडे ते आतमध्ये 2 रूम आहेत. सगळी तयारी पाठबीट तर गोळा करून ठेवला नाही आहेत. काका येण्याची वाट बघतायत. गड्याला पण भारी आहे. काका येण्याची वाट बघतायत. काका आल्याच्या नंतर आम्ही पण मग सुरुवात करू. गाठ बसले जोरात सोडतात आहेत. गाठ बदल बसले सोडतात आहे आप्पा. जोरात बसले. ती कमरेत लटकावायला मिळत नाही असं झालंय ते. तेव्हा पण इकडे लावणे साऊंड माईक चिकी. सुटली पाहिजे ती गाठ. सुटली आले ही झाले. शेवटी एवढी मेहनतीने सोडले गाठ. काय काय परत बोल. परत सोडली. परत बोल. परत बोल. एवढी एकच राहिली. परत बोल. गाठ सोडली म्हणजे एकच राहिली. सोडली मी. सोडली मी. क्रेडिट बघ क्रेडिट. चोरावर मोर म्हणतात. चोरावर मोर कसं आहे काय बोलणं सोडून दिलं पोरांना. ही तरी सुट्टी आहे काय. हे लटकवतो नाही माहित आहे गळ्यात. गाठ सोडायची. तुम्ही गाठ मारणार भेटला ना मला दाखवशी बेकार मारा. मुंबई करा चुकून तरी. गाठ मारून मुंबईत गेलाय. गणपतीत मारलेली आहे ती. पण ती सोडणार आपण काय पण असू दे. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आहे आपल्याला. सुटली सुटली. केवढी पाहिजे. मी अक्कारा देतात ना.
आम्ही आता ताशे घेऊन निघालेलो आहे, गरबरणी झाले आहे आणि आता सत्यनारायणाची महापूजा आम्हाला भजनाला जायचं आहे म्हणून आम्ही निघालो आहे. आता आमच्या वाडीतले महिला वर्ग एक 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 येतात आता पूजेसाठी. गरबरणी झालेली आहे, आता तुम्ही पूजेसाठी चालला आहे. इकडे बघा शकता सगळे आहेत. 5 जणी आधी चाललेला पुढे नंबर लावायला. तर आता घरी चाललेलो आहे आपण. अशा पद्धतीने गावातील आपल्या कोकणातील गरबरणी साजरा केली जाते. ढोल ताशे वाजवून 5 फेऱ्या मारून शास्त्राप्रमाणे ते सगळं साजरा केलं जातं. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच थांबवूया. तर आजचा व्लॉग गरबरणीचा होता. गरबरणी निमित्त आम्ही ताशे वाजवण्यासाठी शिर्केवाडीमध्ये गेलो होतो. तर त्यानिमित्ताने आजचा व्लॉग होता. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.